उत्तम पद्धतीने पंचगिरी केली असे आमचे पंच सुनीलजी म्हात्रे सर, आपण पुढे यायचं आहे. आपल्या येतोचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. सन्मान्य कुंदनजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आपले लाडके पंच सुनील म्हात्रे सर यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच त्यानंतर आमचे दुसरे पंच आपण जर पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीचं काम केले आहे. सुरेशजी घरत सर, आपण पुढे यायचं. आपल्या येतोचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. प्रभाकरजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते घरत सरांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. 6 दिवस खरोखरच खूप चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहिले तर भाऊ पाटील मॅन फ्रॉम खारबाव, आपलेही स्वागत आणि सन्मान केले जाईल. आपण पाहू शकता स्वागत आणि सन्मान इथं मात्र पाहायला मिळते. या ठिकाणी संतोष मामा आणि बबन मामा यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजे तुमचे चेंडू गेले असेल ते आणण्यापासून तर या व्यासपीठावरती कुठल्या गोष्टीची कमी न पडून देताना आपण पाहतोय की इथं मात्र दोघांचा स्वागत आणि सन्मान केले जाते. तर कुंदनजी पाटील साहेबांना विनंती आहे की प्रदीपजी जोशी साहेब, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पाहू शकता मामाचं स्वागत आणि सन्मान इथं पाहायला मिळतंय. या व्यासपीठावरती या ग्राउंडवरती पूर्णपणे लक्ष देत असताना त्यांची चांगली कामगिरी पाहायला मिळते. त्यांचा केला जातो इथं स्वागत आणि सन्मान. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण समोर बसायचं आहे. स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवायचे आहे. मित्र, थोड्याच वेळामध्ये प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरू होईल, तर प्लीज आपण यायचं आणि समोर बसायचं आहे. यस, या ठिकाणी आमचे लाडके मान्यवर सन्मान्य दिनाजी पाटील साहेबांचा शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेसाठी खास करून आपण जर पाहिलं तर मालिकावीरसाठी त्यांच्या माध्यमातून सायकल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. असे महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम 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 सर. तर मंगेशजी माली साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया स्वागत आणि सन्मान. खरोखरच खूप मेहनत घेतलेली आहे. सलग 6 दिवस या स्पर्धेसाठी, पाण्यापासून तर चेंडू आणण्यापर्यंत त्यांची खूप सारी मेहनत परिश्रम त्यांचा केला जातो. येतो जे स्वागत आणि सन्मान. तसेच आपण पाहिले तर मालिकावीरसाठी ज्याने सायकल प्रदान केलेले असे नुकतंच आगमन झालेले आपले लाडके मान्यवर सन्मान्य दिनाजी पाटील साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचा येतो जे स्वागत आणि सन्मान माजी सरपंच दापोडे चिंतामणजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपले शुभ हस्ते येतो जे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अतिशय चांगली पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. तर सन्मान्य श्यामजी चौगुले साहेब, आपणास विनंती आहे पण व्यासपीठावरती यायचं आहे. शिक्षण महर्षी सन्मान्य मान्य श्री श्यामजी चौगुले साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यस, त्यांचाही आपण इथं लगेचच स्वागत आणि सन्मान करणार आहोत सन्मान्य श्यामजी चौगुले साहेबांचा. तर मी विनंती करतो सन्मान्य चिंतामणजी पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते त्यांना येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची उपदार माहिती शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ दाखवून त्यांना इथं सन्मानित करण्यात येत आहे. निश्चितच आज त्यांचा संघ फायनल मारलेला आहे. आनंद असेलच चेहऱ्यावरती आपल्याला दिसतेच. तर आपण सर्वप्रथम सेमीफायनलची जी मेन ऑफ द मॅच राहिली होती ती आपण देऊया. तर इंद्रपाल तरे, प्लीज आपण यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. निश्चितच खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. तर सन्मान्य दिनाजी पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण देऊया या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, जी मला अतिश साहेबांच्या माध्यमातून लाभली गेली आहे. त्याचबरोबर गिफ्ट हॅम्पर ज्ञानदेवजी पाटील साहेब असतील, मनोजजी पाटील, राजूजी पाटील आणि प्रल्हादजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून.
त्यानंतर फायनल मॅच जी खेळली गेली त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो जातोय तो महेश काबुकर, जोरदार टाळ्याने स्वागत करूया. तर आपण सर्वप्रथम देऊया ट्रॉफी जी आम्हाला अतिश भगीरथ पाटील यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. सन्मान्य जोशी साहेब, आपणास विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण देऊया ट्रॉफी. त्यानंतर आपण देऊया गिफ्ट एम्पल. मंगेशजी माली साहेब, आपणास विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण देऊया गिफ्ट एम्पल. ज्ञानदेव, प्रल्हाद, राजू आणि मनोज पाटील साहेबांच्या माध्यमातून हे लाभलं गेलेलं आहे. सन्मान्य नितीनजी पाटील वेले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. नितीनजी पाटील साहेब, आपण पुढे आपलं यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल. सन्मान्य नितीनजी म्हात्रे साहेब. यस, कैलाश मडवी के या नावाने फोकस, आपणास विनंती आहे पण या व्यासपीठावरती. त्यानंतर आपण पाहिलं तर विक्रम स्पर्ट वडुनगर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू बारक्या, खरोखरच त्यांनाही आपण करूया. निश्चितच आपण पाहिलं तर एक काल होता, एक वेल होता ज्याची सुरुवात दमदार असायची. त्याच जोरावरती त्यांनी कित्येक सामने आपल्याला जिंकून दिलेले आहेत. तर यांच्यासाठी एकदा जोरदार आल्या होत्या. क्या बात आहे. त्यानंतर कैलासजी मडवी, एक उद्योजक के आपणास विनंती आपण समोर यायचं, आपले येथे स्वागत आणि सन्मानित केले जाईल. तर मी विनंती करतोय. तर निश्चितच आपण पाहिलं तर यस, आपण जर पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम केला. त्यासाठी सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये दिलेले आहेत. क्या बात आहे. यस, आणि आपण जर पाहिलं तर सोनाले संघासाठी सुद्धा माजी सरपंच सन्मान्य चिंतामण पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा 5000 रुपये पुरस्कृत झालेले आहेत. तुमचा बक्षीस जेव्हा देण्यात येईल तेव्हा तुम्हाला ती रक्कम देण्यात येतील. तर सोनाले संघाचा संघनायक संतोष पाटील आपण यायचं आहे. संघनायकाचाही येतो जे स्वागत आणि सन्मान केले जाईल. निश्चितच त्यांचा करूया आपण येतो स्वागत आणि सन्मान. यस, पोलीस पाटील विजय पाटीलच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान. आणि त्याचबरोबर आपण त्यांना देऊया चिंतामणजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा रोख रक्कम देण्यात येत आहे. आपण पाहूया मायेची उपदार शॉल, त्याचबरोबर फुलगुच्छ दाखवून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि फायनल मध्ये प्रवेश मिळवल्याबद्दल माजी सरपंच दापोडे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5000 रुपयाची देणगी आलेली आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. तसेच विक्रम स्पर्ट नवघर संघाचा संघनायक आपण यायचा आहे. महेश काबुकर, प्लीज आपण यायचं आहे. उपसरपंच सन्माननीय दत्ताजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना करूया आपण सन्मानित. निश्चित आपण त्यांचा केलं जाते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. खेळपट्टीवरती प्लीज कोणी खेळू नका. तुमचा बॉल इकडे येतोय. त्यानंतर या व्यासपीठावरती चुकून आमच्या नजरेखालून जर कुणाचा स्वागत आणि सन्मान राहिला असेल तर त्यांचं या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय.
प्लीज आपण खेळपट्टीवर खेळलो नाहीये. प्राइस डिस्ट्रीब्युशनचं काम इथं चालू आहे. प्लीज आपण सहकार्य करायचं आहे. निश्चितच आपण पाहतोय इथं मात्र मेगा सत्कार केला जातोय. सत्कार मूर्ती सन्मान्य आपण पाहू शकता वीर तानाजी क्रीडा मंडळचे विद्यमान अध्यक्ष आणि भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कुंदनजी पाटील साहेबांचा या कमिटीच्या माध्यमातून यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून एक मेगा सत्कार केला जातोय. निश्चितच आपण पाहू शकता नम्रतेने मान मिळतोय आणि आपण पाहिलं तर योग्यतेने स्थान मिळतोय आणि या गोष्टी एकत्र येतात त्यावेळेस त्या व्यक्तीस योग्य तो मान सन्मान दिला जातोय. जोरदार टाळ्याने एकदा आपण स्वागत करूया सन्मान्य कुंदनजी पाटील साहेबांचं की ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की छोटंसं रोपटं लावलं होतं. आज त्याचा वेल्यू पूर्ण भिवंडीवर पसरलेला आहे. एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे तर चौथी संघटनाही तयार होण्याच्या तयारीवरती आहे या 40+च्या माध्यमातून. आपण पाहू शकता संपूर्ण टीम स्वागत आणि सन्मान करीत आहेत सन्मान्य कुंदनजी पाटील साहेबांचा. निश्चित आपण पाहू शकता मेगा सत्कार मेगा सन्मान आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. सन्मान्य कुंदनजी पाटील साहेबांचा संपूर्ण टीमच्या वतीने आपण पाहतोय मेगा सत्कार होत असताना या स्पर्धेची माहिती उपदार शॉल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ ज्या पद्धतीने फुलाचा सुगंध दरवळतो तशी तुमची कीर्ती दिवसोंदिवस भिवंडीत नव्हे ठाण्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर पसरत राहावं ही शुभेच्छा देत असताना पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. तर बोलूया आपण आता बक्षीस समारंभाकडे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली बेस्ट बॉलर बेस्ट गोलंदाज बेस्ट गोलंदाज जो आहे ज्यांनी चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून केली असा गोलंदाज ज्यांनी या पूर्ण स्पर्धेमध्ये 6 विकेट घेतले आणि आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डेचा पुरस्कारही घेतला गेला असा सर्वांचा लाडका वय वर्ष 65 गोट्या. प्लीज आपण यायचं आहे आणि आपला जो गोलंदाजीचा पुरस्कार आहे तो घेऊन जायचा आहे. त्याच्यासाठी ट्रॉफी आणि आपण कूलर आपण पाहतोय स्वर्गीय रामकृष्ण नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र चिंतामण रामकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून एक ट्रॉफी आणि आपण पाहतोय कूलर देण्यात येत आहे. तर सन्माननीय विजयदादा पाटील दापोडेगावचे पोलीस पाटील आपल्या सोबत आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. तसेच श्यामदादा चौगुले साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकता कूलर देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, क्या बात आहे. गोट्या वय वर्ष 65. आपण जर पाहिलं ना तर निश्चितच तरुणाला लाजवेल अशी कामगिरी पाहायला मिळाली आणि बेस्ट गोलंदाजीचा पुरस्कार त्याने पटकावला गेला. त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेमध्ये 6 दिवस सलग स्पर्धा रंगवली गेली. प्रत्येक दिवशी आपण पाहतोय एक संघ निघायचा आणि त्या संघाला आपण देऊया 6वे पारितोषिक आणि 6वा पारितोषिक जातोय गावदेवी रांजोली संघास. तर रांजोली संघ आपण यायचा आहे आणि आपला पुरस्कार घेऊन जायचा आहे.
सलग 6 दिवस ही स्पर्धा चालत होती मित्रांनो आणि 6 दिवसामध्ये प्रत्येक दिवसामध्ये एक संघ क्वालिफाय व्हायचा आणि त्या क्वालिफाय होणाऱ्या संघासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून एक आठवण म्हणून एक ट्रॉफी देण्यात येत होती आणि आपण पाहूया ते आपण देऊया. तर सन्मान्य मंगेशजी माली साहेब असतील आणि प्रदीपजी जोशी साहेब असतील, आपणास विनंती आहे की आपल्या सोबत असते आपण देऊया 6व्या क्रमांकाचा पारितोषिक जे आम्हाला प्रदान झाले स्वर्गीय भास्कर महादू पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन भास्कर पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते जी ट्रॉफी आहे 6व्या क्रमांकाची ती. त्यानंतर आपण देऊया बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट, सर्वात उत्कृष्ट फलंदाज ज्याने खरोखरच 112 धावा कुठून काढल्या. आणि आपण पाहतोय बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन अर्थात उत्कृष्ट फलंदाज त्याचा किताब जातोय महेश काबूकर. त्याने आपण जर पाहिलं तर 112 धावा आतापर्यंत जमा केल्या आणि सर्वाधिक धावा त्याच्या नावे त्या कारणास्तव जातोय या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समनचा पारितोषिक. प्रभाकर भुईर आणि जितेंद्र पाटील खानपे आपणास विनंती आहे की आपण यायचं आहे आणि या बेस्ट फलंदाजाचा जो किताब आहे तो द्यायचा आहे. तो आपण जर पाहिलं तर माजी सरपंच सन्मानित चिंतामणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून जी चमचमाती ट्रॉफी आणि कूलर हा प्रदान झालेला आहे तर त्यांच्या आपण पाहू शकता इथं दिलं जात आहे. आता 5 वागे 5 वागे तर देऊया 5व्या क्रमांकाचा पारितोषिक. जो 5व्या क्रमांकाचा जो संघ आहे गावदेवी पिंपलकर तर आपण यायचा पुढे आणि आपल्या 5व्या क्रमांकाचा जो पारितोषिक आहे तो घेऊन जायचा आहे. त्याच्यासाठी आपण पाहिलं तर स्वर्गीय गोपीनाथ विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संजय गोपीनाथ पाटील यांच्याकडून आपण पाहतोय एक ट्रॉफी आहे. सन्माननीय मनोजी टावरे आणि प्रकाशजी तारे आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते जे ट्रॉफी आहे ती द्यायची आहे. सन्माननीय मनोजी टावरे त्याचबरोबर प्रकाशजी तारे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देऊया 5व्या क्रमांकाचा पुरस्कार जो पटकावलेला आहे गावदेवी पिंपलकर. त्यानंतर देऊया आपण 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक आणि तो जातोय गावदेवी पूर्णा या संघास. तर गावदेवी पूर्णा संघाला विनंती आहे की आपण या आणि 4था क्रमांकाचा पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. जी ट्रॉफी आहे ती आम्हाला प्रदान झालेली आहे स्वर्गीय तुकाराम महादू पाटील यांच्या स्मरणार्थ माणिक तुकाराम पाटील यांच्याकडून आम्हाला जी चमचमाती जी आपण आकर्षक ट्रॉफी पाहतोय ती आम्हाला प्रदान होते. तर मान्यवरांना विनंती आहे सर्वांनी या आणि या ट्रॉफीचं वीर तानाजी दापोटे संघाच्या सर्व खेळाडूंनी समोर यायचं आहे आणि तुमच्या हस्ते या 4थ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती प्रदान करायची आहे. त्यानंतर जातोय तृतीय पारितोषिक. तृतीय पारितोषिक जातोय बंद्र्या मारुती काल्हेर या संघाकडे. आपण पाहिलं तर मागील स्पर्धेमध्ये क्रमांक 1 ची ट्रॉफी पटकावली होती. याही ट्रॉफीमध्ये खूप चांगले काम केले गेले आहे ते आम्हाला प्रदान झालेले आहे. रामनाथ रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय नितीन रामनाथ पाटील यांच्याकडून एक आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. तर काल्हेर संघनायक प्लीज आपण यायचं आहे आणि आपली जी ट्रॉफी आहे ती घेऊन जायची आहे. विलास बाले पाटील आपण पुढे यायचं आहे. विश्राम पाटील आपणही पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण देऊया ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी. बारक्या आपण यायचं आहे. नाव आहे बारक्यावरून काम खूप मोठं आहे या व्यक्तिमत्वाचं.
त्यानंतर आपण देणार आहोत द्वितीय पारितोषिक, ज्या संघाने खरोखरच खूप प्रभावी केलं, असा संघ ज्याने या फॉर्मॅटमध्ये एक प्रथम क्रमांकाची द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी उचललेली आहे। आणि यावेळेस सुद्धा आपण पाहतोय द्वितीय क्रमांक त्यांच्या नावी जातोय। आई गावदेवी सोनाले, स्वर्गीय तुलसीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुंदनजी तुलसीराम पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला ही ट्रॉफी पाहायला मिळते। दत्ता पाटील सन्मान्य उपसरपंच, त्याचबरोबर विजयजी पाटील पोलीस पाटील, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे। तर माजी सरपंच सन्मान्य चिंतामणजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे। मात्र उर्वरित 2 बक्षीस बाकी आहेत, एक प्रथम क्रमांक आणि दुसरा मालिकावीर। त्या अगोदर आपण या वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोड्याचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य कुंदनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण ऐकूया 2 शब्द त्यांचे मनोगत। एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ आयोजित भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाच्या मान्यतेने वीर तानाजी चषक 2024। खरं तर सचिव साहेब, मला पहिल्यांदा असं वाटतंय की एखाद्या संघाने 48चे 48 संघ घेणारा पहिला मान आमच्या वीर तानाजी मंडळाला मिळाला असेल, त्याबद्दल प्रथमतः मी सर्व कमिटी मेंबरांचे मनापासून आभार मानतोय। कारण एक स्वप्न होतं की सर्व खेळाडूंना प्रत्येक संघाला माझ्या या मैदानावर खेळण्याची संधी मिळावी। माझ्या टीमने थोडासा मला विरोध केला होता, परंतु मी त्यांच्यावर प्रेशर केला की नाही, आपल्याला सर्व खेळाडूंना खेळवायचंच आहे। त्याच्या पाठीमागचंही कारण असं होता की आपण ज्या ज्या वेळेला प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळायला जातो त्यावेळेला आपण आवर्जून सांगतो की आमची वीर तानाजी संघ घ्या, आणि आपल्या याच्यामध्ये जर 24 संघ घेतले असते किंवा 32 संघ घेतले असते तर उर्वरित कोणाला नाही घ्यायचा हा प्रश्न आमच्या समोर पडला असता। म्हणून सचिव साहेब, तुम्हाला मी विनंती केली होती की जेवढे संघ आमच्या या स्पर्धेतील तेवढे सर्वांना आम्ही खेळवायची प्रयत्न करू, आणि खरोखर तुम्ही आम्हाला तो मान दिला। खरोखर मनापासून पहिल्यांदा मी तुमच्या सर्व कमिटीचे मनापासून आभार मानतोय, आणि खास करून आभार मानेन हे सर्व टीमच्या खेळाडूंचे, कर्णधारांचे। त्याचं कारण असं आहे की गेली 6 दिवस ही स्पर्धा चालू होती। 6 दिवसामध्ये वीर तानाजी मंडळाचे सर्व खेळाडू, मग ते वीर तानाजी 40+ असतील, वीर तानाजी नवीन 40+ असतील, मास्टर 40+ असतील, किंबहुना रेग्युलरच्या दोन्ही टीम असतील, यांनी सगळ्यांनी खूप आम्हाला सहकार्य केला। आणि 6च्या 6 दिवस जेवढे सामने झाले तेवढे प्रत्येक सामना हा 4 षटकांचा झाला। त्याच्याबद्दल खरं तर मनापासून सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतोय, कारण तुम्ही आम्हाला सहकार्य केलात। वेळेअभावी तुम्ही प्रत्येक ठिकाणी आम्हाला सहकार्य केला, म्हणून आम्ही 4 ओव्हरचे हे सामने खेळवू शकलो। त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतोय। खरं तर वीर तानाजी म्हटलं तर एक गाव एक मंडल। आज तुम्ही जर बघितलं असेल की आमच्या व्यासपीठावर गेले 6 दिवस आमच्या रेग्युलरचे दोन्ही संघ असतील, तिन्ही 40+चे संघ असतील, किंबहुना आमचे ग्रामस्थ असतील, सर्वांनी वेळ काढून हजेरी लावली। त्याबद्दल सर्व मी खेळाडूंचे, सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतोय। संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीचे मनापासून आभार मानतोय। ह्या स्पर्धा पार पाडण्यासाठी खरं तर ज्या वेळेला आम्ही सकाळी 6:30 वाजता मैदानावर प्रॅक्टिसला येतोय,
आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर साधारण 8:30 वाजता आम्ही आंघोळ करायला जातोय. परंतु एक असा आमचा खेळाडू होता का तो आंघोळ करूनच प्रॅक्टिसला यायचा. का तर त्याला 9:30 वाजता पहिला चेंडू पडल्याची कलकल होती. तो म्हणजे हेमंत भोईर दादा. मी मनापासून तुमचे दादा आभार मानतोय, अभिनंदन करतोय की ही फक्त एखादा वरिष्ठ खेळाडूच्या मनात संकल्पना असू शकते की माझ्या स्पर्धा ही माझी स्पर्धा आहे ना, ही व्यवस्थितरित्या पार पडली पाहिजे. म्हणून तो सकाळी पहाटे एवढ्या थंडीमध्ये लवकर आंघोळ करून यायचा प्रॅक्टिसला आणि 9:30 वाजता चेंडू कसा पडेल या दृष्टिकोनाने तो प्रयत्न करायचा. आणि त्याला साथ ही सर्व आमचे लाईव्ह कॅमेरामॅन असतील, कॉमेंट्रीवाले असतील, पंच असतील, किंबहुना समालोचक गुणलेखक असेल, यांनी त्यांना खरोखर साथ दिली आणि यांचं मी मनापासून तुमचं सर्वांचं अभिनंदन करतोय, मनापासून तुमचे आभार मानतोय. त्याचबरोबर आमचे 2 मामा आहेत. पूर्ण ग्राउंडचे असेल, पूर्ण या व्यासपीठाचे असेल, स्वच्छता कशी असावी जर तुम्ही बघितलं असेल ग्राउंडकडे, आताही तुम्ही पाठीमागून जर बघितलं तर तुम्हाला एकही कचरा दिसणार नाही. ही फक्त 2 मामांची कला आहे. सकाळी आल्याबरोबर ग्राउंड साफ करणार, स्टेज साफ करणार. म्हणून दोन्ही मामांचे मनापासून तुमचे आभार मानतोय. आज खरं तर 6वा दिवस होता. अतिशय चांगला खेळ प्रत्येक दिवशी झाला. प्रत्येक दिवसातून एक संघ निघाला. प्रत्येकाला सचिव साहेबांनी सांगितलं होतं की गटातून जो संघ निघेल त्याला बक्षीस मिळालीच पाहिजे. म्हणून आमच्या वीरतानाजी मंडळाने ठरवलं होता की ज्या गटातून जो संघ निघेल 8मधून त्याला एक बक्षीस मिळालीच पाहिजे. असे 6 बक्षीस आपण इथे ठेवले होते आणि खरोखर प्रत्येकाला संधी मिळाली त्या गटातून निघण्याची आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न सोनाले संघाने आणि वडूनगर संघाने केलं. शेवटच्या क्षणाला फायनलमध्ये 2 संघ पोचले. त्याच्या अगोदर आवर्जून उल्लेख करेन की पूर्णा संघ आणि टेमगरपाडा संघ आपण बरेच वेळा बघत होतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये पूर्णा संघ खूप प्रयत्न करत होता. प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग जिथे मिळेल तिथे खेळत होता, परंतु इथपर्यंत त्यांना मजल मारता येत नव्हती. त्याच्यानंतर टेमगरपाडाही तसाच संघ होता, खूप प्रयत्न करत होते, इथपर्यंत मजल मारता येत नव्हती. परंतु वीरतानाजी स्पर्धेमध्ये त्या दोन्ही संघांना मजल मारता आली. म्हणून दोन्ही संघाचे मनापासून मी अभिनंदन करतोय. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. सोनाले संघ तर एवढा खुश आहे की त्याने आता बोलता बोलता बोलून गेलं की आम्ही इथपर्यंत पोचलोय, हाच आमच्यासाठी खूप मोठा विजय आहे. म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा तर देईनच, परंतु दमन दौऱ्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देईन की दमनची फायनल तुम्ही मारावी असा माझा स्वप्न आहे. वरुणनगर संघासाठी काय बोलावं, अतिशय चांगले गोलंदाज, अतिशय चांगले फलंदाज, त्याच्यापेक्षा अतिशय चांगले त्यांचे क्षेत्ररक्षण जे आहेत तेही खूप चांगले प्रयत्न करत असतात आणि आपला संघ शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचला पाहिजे आणि शेवटची जी ट्रॉफी असते ती आम्हीच पटकावली पाहिजे अशा दृष्टिकोनाने आपण खेळ खेळत असता. म्हणून तुम्ही फायनल मारली, खरोखर मनापासून तुमचे मी अभिनंदन करतोय. माझ्या व्यासपीठावर माझे ग्रामस्थ मंडळ असतील, सर्व राजकीय पदाधिकारी असतील, सर्व 40+ पदाधिकारी असतील, यांचे सर्वांचे मनापासून मी आभार मानतोय. आपण या स्पर्धेला आलात म्हणून या स्पर्धेची शोभा वाढली आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे, सर्व प्रेक्षक वर्गांचे मी मनापासून आभार मानतोय. 6 दिवस तुम्ही आम्हाला सहकार्य केलात म्हणूनच ही वीरतानाजी चषक ही स्पर्धा व्यवस्थित रूपात पार पडली. त्यापासून पुन्हा एकदा आभार मानतोय. येथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच आपण पाहिलं तर खूप चांगलं मनोगत व्यक्त केल्या. मनामध्ये जे आहे ते मात्र बाहेर काढत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त केलं. आता मात्र आपण असा एक बक्षीस देऊया ज्याने 48 संघामध्ये सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू अर्थात मालिकावीर सिरीज आपण देऊया, जे आम्हाला प्रदान झालेली आहे. जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आपल्याला प्रदान झालेली आहे. चिंतामणजी पाटील साहेब माजी सरपंच दापोडे, आणि त्याचबरोबर एक कूलर आहे तोही त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर सायकल आहे स्वर्गीय महेंद्र सखाराम पाटील यांच्या स्मरणार्थ दिना सखाराम पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सायकल. आणि ह्या मालिका वीरसाठी फायनलच्या ज्या रन आहेत, फायनलच्या ज्या विकेट आहेत ते ॲड केलेल्या नाहीत. त्याच्या अगोदर जेवढ्या मॅचेस झाल्या असतील त्या सर्व मॅचेसच्या रन आणि विकेट या ॲड केलेल्या आहेत. म्हणून या मालिकावीरचा जो पुरस्कार आहे तो जातोय सोनाले संघाचा इंद्रबाल तरे. त्यांनी फलंदाजी करत असताना 102 धावा जमा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 6 विकेट प्रस्थापित केल्या. त्या जोरावरती जातो त्यांना मालिकावीरचा पुरस्कार. एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया.
निश्चितच आपण पाहिलं तर अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. त्याच जोरावरती आपण पाहिलं तर मालिका वीरचा पुरस्कार पटकावलेला आहे. आपण पाहू शकता आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून झलकत आहेत, कारण मोठी स्पर्धा 48 संघातून मित्र हो एवढी मोठी कामगिरी करायची हे साधं सोप्या माणसाचं काम नाही आहे, खाऊ नाही आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं आपण स्वागत करूया. तर मात्र आता आपण देऊया प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. प्रथम विजेता संघ नो डाऊट विक्रम स्पोर्ट वडूनवकार. तर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण देऊया जी एक क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण देतोय त्यांना एक चमचमाती ट्रॉफी. बक्षीस समारंभ संपन्न झालेला आहे. मित्र आजच्या स्पर्धेची सांगताही झालेली आहे. समालोचन करण्याची मला